सो मागच्या आठवड्यामध्ये आपण युनिट 3 व मॉड्यूल 3 हा भाग बघितला. डिप्रेशन, सायकोसिस, फ्रस्ट्रेशन, न्यूरोसिस, कॉजेस आणि महत्वाचा भाग म्हणजे योगोपचार वेगवेगळ्या अँगलनी. चौथे जे युनिट आहे आपण त्याविषयी सुद्धा थोडक्यात एक आउटलाईन डिस्कस केली होती परवा, की अर्थात व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर ते केवळ आउटर आस्पेक्ट असं नाही, तर आपण आपले विचार, आपल्या भावना, आपलं वर्तन यांना एक दिशा कशी देतो, नियमन त्यांचं कसं करतो, हा सगळा भाग या व्यक्तिमत्वाच्या व्यापक अशा संकल्पनेमध्ये येतो. यातला काहीसा भाग फ्रॉइड, युंग, ॲडलर हे आपण सेकंड मॉड्यूलमध्ये बघितलेलंच आहे. इतरही काही थेरिस्ट आहेत की ज्यांनी व्यक्तिमत्वावरती अत्यंत मूलगामी किंवा फंडामेंटल असं संशोधन केलेलं आहे. डॉक्टर फ्रीडमन यांनी व्यक्तिमत्वाचे 2 भाग असे सांगितले, एक टाईप ए पर्सनॅलिटी आणि दुसरं टाईप बी पर्सनॅलिटी. मग अर्थात नंतर टाईप सी पण आलं. टाईप ए पर्सनॅलिटी म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा मधला ऋतिक रोशन, स्पेशली फर्स्ट हाफ मधला, अशी माणसं हु आर ॲब्सोल्युटली वर्कहोलिक. They do not find any leisure time. They do not have any relaxation phase for themselves. असे पण काही लोक असतात की ते सुट्टीच्या दिवशी सुद्धा मुद्दाम काम ओढवून घेतात. सो दॅट इज टाईप ए. रादर दॅन ऍक्टिव्ह, दे आर वर्कोहोलिक अँड ॲडिक्टेड टू इट. एका अर्थानं ही गोष्ट नक्की चांगली आहे, बिकॉज आपण असं म्हणतो की एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप, रिकामं मन हे सैतानाचं राज्य असतं. त्याच्यामुळे उगाचच इकडे तिकडे काहीतरी आळम टाळम असं करण्यापेक्षा काम केलेलं हे कधी चांगलं. मात्र टाईप ए कडे हे काम करण्याचा अतिरेक असतो. पर्यायानं फ्रीडमन डॉक्टर असल्यामुळे त्यांनी हे पण सांगितलं की टाईप ए पीपल आर मोर प्रोन अँड ससेप्टेबल टू हॅव हार्ट अटॅक्स. जितकं तुम्ही जास्त ऍक्टिव्ह असाल तितकं तो ताण वाढतो आणि त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. टाईप बी म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट. आज करे सो कल, कल करे सो परसो. काही धावपळ नाही, काही दगदग नाही, सांगितलं तर काम करू, थोडंसं केलं मग तरी पुरे, उगाच कशाला जास्त डोकं लावायचं. त्याच्यामुळे टाईप बी लोक ही इतकी निवांत असतात की त्या निवांत राहण्यामध्ये शेवटी ते स्थूल पण होऊ शकतात, असा अप्रोच. कार्ल युंगने सांगितलेला भाग इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलं. अंतर्मुखी असणं, बहिर्मुखी असणं म्हणजे नेमकं काय. ज्ञानेंद्रियांची धाव एकतर आतमध्ये असते किंवा बाहेर असते, आणि जसा अप्रोच असेल मग त्यानुसार तुमचे विचार, भावना या सगळ्यांना ते एक एक दिशा तिथे मिळत जाणार. पंचकोशाचाही विचार आपण बघितला. जसा वात, पित्त, कफ आहे तसंच आणखीन एक भाग आहे, त्याला सात्विक, राजसिक आणि तामसिक प्रवृत्ती असं आपण म्हणतो. सात्विक लोकांचं म्हणजे मीडियम चवीचं जेवण, जास्त तिखट नाही, जास्त तुपकट किंवा तेलकट नाही, आणि अगदीच बेचव असं पण नाही, आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच ते सात्विक आहार. राजसिक म्हणजे फक्त वरण भात, भाजी पोळी असं न खाता प्रेफरन्स, जास्त आवड कुठे असते, नावच आहे राजभोग नावाचा आईस्क्रीम आम्हाला आवडतं, म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं आलं तिथे. नुसती बासुंदी नाही खाणार आहोत, तो ब्रेड छानपैकी तुपात तळलेला वगैरे वगैरे सगळं करून, मग ते काय स्पेशल डिश वगैरे काय काय असते ती.
आणि तामसिक म्हणजे असं मिसळ कमी पण तर्री जास्त. खूप कांदा लसूण किंवा नॉनव्हेज वगैरेचाही भाग काही वेळेस तिथे असतो. भरपूर गरम गरम खाणं, भरपूर उग्र स्वरूपाचा आहाराचं सेवन तिथे असतं. जसा तुमचा आहार असेल त्याला अनुसरून तुमची मानसिक प्रवृत्ती तिथे असते. वृत्ती कशातून तयार होते? आपल्या वातावरणातून, आपल्या व्यक्तिमत्वातून. वृत्ती, ॲटिट्यूड म्हणजे काय तर स्पॉन्टेनियस रिॲक्शन इज युअर ॲटिट्यूड. वृत्ताकार जे तुमच्या व्यक्तिमत्वाला व्यापून आहे त्याला वृत्ती असं म्हणतात. अशा प्रकारची ही संशोधनं किंवा असा अभ्यास हा पूर्वी मानसशास्त्रामध्ये किंवा व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने तिथे झाला. टाईप ए आणि टाईप बी ह्या म्हणजे जसं इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्टचं कॉम्बिनेशन असतं ते म्हणजे ॲम्बिवर्ट. ॲम्बिवर्ट माणसं ही कशी असतात? उदाहरणार्थ काही वेळेस खूप बोलतील, काही वेळेस अगदी शांत असतील. त्यांना आपण एकदम कॅटेगराईज क्लासिफाईड नाही करू शकत की हा माणूस पूर्ण इंट्रोवर्ट आहे, 24 तास अंतर्मुख असतो किंवा हा माणूस 24 तास बहिर्मुख असतो. मग दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं झालं ॲम्बिवर्ट. तसं टाईप ए, टाईप बी दोघांचं कॉम्बिनेशन असणं म्हणजे टाईप सी पर्सनॅलिटी. Usually the person is active, addicted to work, but sometimes he can find some time to relax. Likewise. आणि म्हणून जी व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे अल्पोट यांनी सांगितलेली, पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? डायनामिक ऑर्गनायझेशन विदिन द इंडिव्हिज्युअल ऑफ द सायको-फिजिकल सिस्टम. आपलं व्यक्तिमत्व हे अर्थात आपल्या शारीरिक, जैविक अशा गोष्टींचा सुद्धा समुच्चय आहे. आई वडील, आजी आजोबा किंवा नातेवाईकांकडून जे जीन्स मला मिळालेले आहेत त्याच्यानुसार जो काही माझा बायोलॉजिकल सेटअप मेकअप असा तयार झालाय इन टर्म्स ऑफ हाईट, इन टर्म्स ऑफ स्किन टोन, इन टर्म्स ऑफ पिच, इव्हन केसांची ठेवण, मग त्याच्यावरून माझं फिजिकल सिस्टीम तिथे तयार होत गेली. आणि तसंच मानसिक संरचना सुद्धा व्यक्तिमत्वामध्ये महत्वाची आहे. या दोघांच्या एकत्रितपणातून वैशिष्ट्य तयार होतात, वर्तन ठरत जातं, विचारांना दिशा मिळते. हे सगळं म्हणजे तिथे व्यक्तिमत्व. तो माणूस कसा विचार करतो, तो माणूस वागतो कसा, त्या माणसाचं काय वैशिष्ट्य आहे की बऱ्याचशा प्रसंगामध्ये हा माणूस शांतपणे संयमानं निर्णय घेतो. अमक्या अमक्या माणसाचं काय वैशिष्ट्य आहे, थोडंसं काही सांगितलं की राग अगदी नाकावर असतो, हा माणूस लगेच रिॲक्ट करतो. ही वैशिष्ट्य, हे वर्तन, हे विचार, या सगळ्याचं नियमन ठरतं कुठून, घडतं कुठून? तर सायको-फिजिकल. असा विचार अल्पोट यांनी सांगितला. आता हे फक्त व्याख्येपुरतंच असं नाही तर म्हणजे सगळ्या गोष्टी कशा इंटरलिंक आहेत. 1986 मध्ये अमेरिकेत साधारण 200 कॅन्सर पेशंट्सवरती एक संशोधन झालं. ते असं की ह्या 200 कॅन्सर पेशंट्सला थर्ड स्टेज मधला तो कॅन्सर होता. म्हणून डॉक्टरांनी असं सांगितलं होतं यांना की तुमच्याकडे साधारण 6 ते 8 महिने आहे. जे रिसर्चर होते, रिसर्चरनी अर्थात परवानगी वगैरे घेऊन एकूण ती कल्पना वगैरे देऊन ह्या 200 पेशंट्सचे 2 गट केले, 100-100चे. एका गटाला सांगितलं की तुम्ही केवळ आणि केवळ डॉक्टरांची जी ट्रीटमेंट आहे तेवढीच फॉलो करा. दुसऱ्या गटाला सांगितलं की तुम्ही डॉक्टरांच्या ट्रीटमेंट सोबत महिन्यातून एकदा किंवा दोनदा
सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी व्हा 1-1 तासासाठी, जास्त नाही. हा जो दुसरा ग्रुप होता की जो डॉक्टरांच्या ट्रीटमेंट सोबत सपोर्ट ग्रुपमध्ये सुद्धा पार्टिसिपेट होत होता, अपेक्षित असं होतं की दोनही गटांना थर्ड स्टेज मधलाच कॅन्सर असल्यामुळे साधारण 6 ते 8 महिने जो डॉक्टरांनी टाइम स्पॅन सांगितला तेवढाच दोघांचा असेल. मात्र जे पेशंट सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होत होते ते पेशंट्स हे रेकॉर्ड आहे, पुढे 18 महिने जास्त जगले. संशोधनातून हे समजलं की जेव्हा हे पेशंट सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होत गेले, अर्थात तिथे काही टिपिकल गॉसिप किंवा उगाचच अवांतर अशी काही चर्चा हे होत नव्हतं, तर व्यक्ती जेव्हा सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होत गेली, सगळ्यात पहिले मानसिक दडपण कमी झाले, डिप्रेशन गेलं की व्हाय मी. सुरुवातीला जेव्हा डायग्नोस होतं तेव्हा पटकन रिॲक्शन असते की अरे हे माझ्याच बाबतीत का बरं, अख्ख्या जगात मी एकटाच सापडलो का त्या देवाला किंवा निसर्गाला की ज्यांनी माझ्या बाबतीत असं केलं. सपोर्ट ग्रुपमध्ये पार्टिसिपेट झाल्यावर हे समजत गेलं की मी एकटा नाही, माझ्यासोबत इतरही अनेक जण आहेत. आणि दुसरा महत्वाचा भाग, एकमेकांशी समजून उमजून स्ट्रक्चर्ड पद्धतीनं बोलत गेल्यामुळे एकमेकांचे डॉक्टर काय सांगतात आहे, एक्सरसाइजेस कशा करतात, डाएट प्लॅन काय आहे, किंवा काही अंशी थोडी एक एक कल्पना पण येत गेली की आपण काय करायला पाहिजे. ह्या चर्चेतून त्यांना जो मानसिक आधार मिळत गेला त्याचा परिणाम त्यांच्या इम्युन सिस्टीम मधल्या NK सेल्स, बी सेल्स, टी सेल्स, बोन मॅरो सेल्स अशा सगळ्या गोष्टींवर ACTH, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन, जे ताणाशी काम करत असतं, अशा सगळ्या गोष्टींवरती सकारात्मक परिणाम होत गेला. आणि म्हणून 6 महिन्याच्या ऐवजी हा दुसरा गट जवळजवळ 14 ते 18 महिने जास्त जगला. म्हणून व्यक्तिमत्व हे केवळ मानसिक आहे, बोलीव ऐकीव गोष्टी आहेत असं नाही. अनेक डॉक्टरांचा अनुभव असा आहे की जे पेशंट सकारात्मक वृत्तीचे असतात, एक तर अशी लोक कमी आजारी पडतात किंवा आजारी पडली तर लवकर बरी होतात, कारण विचार सकारात्मक आहे म्हणून. आरबी कॅटलनी काय सांगितलं की व्यक्तिमत्व म्हणजे असं की एखाद्या परिस्थितीमध्ये व्यक्ती काय वागेल, काय वागू शकेल याचं भाकीत करता येणं म्हणजे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं. 2007चं T20 वर्ल्ड कप जे आपण जिंकलो, शेवटच्या बॉलवरती जो श्रीशांतनी अ, कॅच पकडला वगैरे वगैरे सर सगळं, ते सगळं सर, एक झाल्यानंतर मिनिट. एका इंटरव्ह्यू सर, मध्ये एक मिनिट. धोनीला विचारलं की एक्सक्यूज मी सर. बॉलिंगला सुरुवात झाल्यावरती तू फिल्डिंग का चेंज केली. तेव्हा धोनीने हरिओम लगेच सर. सांगितलं की जोगिंदर शर्मा हरिओम जरी सर. बॉल टाकत होता तरी माझं लक्ष त्या बॅट्समनच्या हँड मोमेंट्स कडे होतं. ज्या पद्धतीनं त्यांनी हाताची रचना बदलली, मी हे ओळखलं की आता हा कुठल्या बाजूला शॉट मारेल, म्हणून हरिओम सेट सर. केलेली फिल्डिंग मी लास्ट मिनिटला तिथे बदलली. समोरचा माणूस काय वागतो, काय वागू शकेल ह्याचा अंदाज घेता येणं. गुन्हेगारी मानसशास्त्रात पण हेच अभ्यासलं जातं किंवा फॉलो होतं. शर्लॉक होम्सच्या त्या एका एपिसोडमध्ये तो कलिक वॉटसन विचारतो की आज ह्या बँकेमध्ये आजच रात्री चोरी होईल हा अंदाज तो कसा लावला. मग मग तेव्हा शर्लॉक होम्स म्हणतो की हा माझा अंदाज नव्हता, मी स्वतःला चोर म्हणून असा असा विचार करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी हाफ डे बँक असते, शनिवारी रात्री जर का दरोडा टाकला, रविवारची सुट्टी, सोमवारी सकाळी 10 नंतर बँक उघडणार, त्याच्यानंतर लक्षात येणार की इथे चोरी आहे, म्हणजे तोपर्यंत चोरांना पळून जायला केवढा वेळ मिळणार. त्याच्यामुळे सहसा कोणी वीक डेज मध्ये चोरी करणार नाही, करायचं झालं तर ते शेवटच्या अशा काही दिवसांमध्ये.
समोरच्याचं पुढे काय वागणं आहे असू शकेल याचा अंदाज व्यक्त करता येणं. आता बहुतेक जॉईन झालेत. हा, आय होप जॉईन झाले. हो सर. येस. सो अशा ह्या दोन व्याख्या आहेत. व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि त्या व्यक्तिमत्वाचे इतर मुद्दे स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न काही वेळेस येतो. म्हणून फक्त व्याख्या न लिहिता रेफरन्सेस आणि ब्रीफमध्ये डिस्क्रिप्शन जर का त्या व्याख्येचं देता आलं तर आणखीन चांगलं. इतपत फॉलो होत आहे? ओके. आपल्या व्यक्तिमत्वावरती, ज्या व्यक्तिमत्वाचं आपण आता व्याख्या बघितली आणि आणखीन पुढे काही आस्पेक्ट्स किंवा ट्रेट फॅक्टर वगैरे सगळं बघणार आहोत, त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी होते, तर साधारण ह्या 5 ते 6 महत्वाच्या मुद्द्यांमधून व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. These are the factors which affect, shape our personality. Heredity and environment, family environment and parents. ज्या शाळेमध्ये आपण शिकतो, जे शिकतो आणि अर्थात शिक्षक, त्यांचाही परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती होत असतो. मित्रपरिवाराचा अत्यंत महत्वाचा संबंध आहे, विशेषतः तरुण वयामध्ये. संस्कृती ही कृतीमधून व्यक्त होत असते. संस्कृती हे केवळ धार्मिकतेशीच संबंधित किंवा मर्यादित आहे असं नाही. कल्चर इज डिफरंट दॅन द रिलिजन. आणि अर्थात शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मीडिया. आधी फक्त इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया असं सिंपल बायफर्केशन होतं. आता डिजिटल मीडिया आहे. शिवाय त्याच्यामध्ये मग सायबर आस्पेक्ट किंवा AI वगैरे वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत. आता सुरुवातीचा जर का मुद्दा बघितला अनुवंशिकतेचा, त्या B.R. चोप्रांचं जे महाभारत आहे त्याच्यात एक दोहा किंवा ओवी अशी खूप चांगली, जी ह्या मुद्द्याला अगदी लागू आहे. जेसी जननी भावना वेसी ही संतान. डिप्रेशनला सुद्धा आपण हा भाग बघितला, पोस्टपार्टम डिप्रेशन, की आई जर का नकारात्मक अशा मानसिकतेमध्ये ते फीड करत असेल, स्तनपान करत असेल, त्याच्यानी त्या बाळामध्ये नैराश्याचे काही संस्कार होतात. जीन्स म्हणजे नेमकं काय? अनुवंशिकता येते तिथे. आजी आजोबा, आई बाबा, आत्या मामा, काका काकू, मावशी, कुठे ना कुठेतरी तो संबंध असतो. डॉक्टर सुद्धा केस हिस्ट्री घेताना असं विचारतात, अमुक अमुक आजार आणखीन घरामध्ये कोणाला आहे का? हे फिजिकल इलनेसला पण ऍप्लिकेबल आहे, तर सायकोलॉजीला सुद्धा अर्थात ऍप्लिकेबल आहेच. डायबिटीज जसं आपण म्हणतो, आमच्या आजीनं आम्हाला आशीर्वादामध्ये काय दिला? डायबिटीज दिलं, शुगर दिली, BP दिलं. तसं अमक्या अमक्यांकडे ना ते सगळेच तापट आहे, खानदानी खून आहे. अमुक अमुक एक असे सगळेच जण शांत आहेत त्यांच्या घरातले, कारण ते जीन्स तसे आहे. याच्यात सुद्धा मग
डॉमिनंट जीन्स किंवा रिसेसिव्ह जीन्स असे सगळे प्रकार येतात. म्हणजे तो असा असा सगळा भाग आहे. काही संशोधकांनी खूप छान रिसर्च वगैरे असा केला की जुळी मुलं अवघ्या 8 दिवसांमध्ये त्यांना सेपरेट केलं. एकाला ग्रामीण भागामध्ये लहानाचं मोठं केलं आणि एकाला शहरी भागामध्ये वाढवलं. 15-20 वर्षांनी या दोन्ही मुलांचा जेव्हा आयक्यू बुद्ध्यांक तपासला, ऍट द स्टार्टिंग सरप्राइझिंगली दोन्ही मुलांचा आयक्यू अगदी एकच आला. अपेक्षित काय होतं किंवा गृहीत काय धरलं होतं, ज्या मुलाला आपण ग्रामीण भागामध्ये ठेवले की जिथे मर्यादित सोयीसुविधा आहे, जास्त काही साधनं नाही, अशा मुलाचा आयक्यू तुलनेनं कमी असेल. ज्याला आपण शहरी भागामध्ये वाढवलंय, चांगल्या शाळेत टाकलेलं चांगल्या सोयी सुविधा, वह्या, पुस्तकं, शिक्षण, गार्डन, अमुक तमुक सगळं काही आहे, मग त्याचा आयक्यू हा जास्त असायला पाहिजे. मात्र 10-15 वर्षानंतर दोघांचे आयक्यू एकच आले, कारण की दोघांचे आयक्यूचे जे जीन्स आहेत ते एकच आहेत ना. बाह्य गोष्टींचा एका मर्यादेनंतर जास्त परिणाम होत नाही. जन्माच्या वेळेस कुठल्याही प्रकारची जर का इजा म्हणा किंवा स्टिम्युलेशन वगैरे शरीराला झालं असेल, त्याला अनुसरून व्यक्तिमत्व पुढे घडत जातं. टेक्निकल टर्म्स मध्ये ज्याला आपण जीन्स म्हणतो, त्याला काही जण तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये प्रारब्ध असं म्हणतात. हा मुलगा असा, ही मुलगी अशी, हिचा स्वभाव तसा आहे, आई वडिलांचे गुण असे आहे, ते प्रारब्ध आहे. दुसरा मुद्दा काय येतो याच्यामध्ये, आणि इथे सुद्धा इतर एक एक गोष्टी कशा डेव्हलप होतात किंवा काही, आणि मग पुन्हा कल्चर वगैरे वगैरे सगळं. इथे नाशिकला एक शाळा आहे, विशेष मुलांची ती शाळा आहे, स्पेशल चिल्ड्रनची. नाव आहे प्रबोधिनी स्कूल म्हणून. ती शाळा ज्यांनी सुरू केली त्या लिमयेबाईंची एक गोष्ट, म्हणजे दोन गोष्टी खऱ्या अशा की स्वतः त्यांचा मुलगा सुरुवातीचे 1.5-2 वर्ष अगदी व्यवस्थित होता, नॉर्मल होता. 2 वर्षाचा असताना ते काहीतरी ते घरामध्ये रंगकाम वगैरे काढलं का काय वगैरे, आणखीन 1-2 गोष्टी होत्या. तर त्या सगळ्याचा थोडा त्याला ताप आला. तो ताप हाडी ताप झाला, डोक्यात गेला आणि त्याच्यानंतर त्याची मानसिकता ती बदलत गेली. ह्याच निमईबाईंनी मग नंतर पुढे सगळा तो संघर्ष वगैरे करून 4 मुलांना घेऊन ती शाळा पहिले सुरू केली, आणि मग आता जे इतका सगळा मोठा विस्तार हा झालेला आहे ते आदरणीय या लिमईबाईंचंच सगळं कर्तृत्व आहे ते. त्याच लिमईबाईंनी ह्या मुलांवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात एक खरी गोष्ट आहे. एका जोडप्याला लग्नानंतर अनेक वर्ष मूल होत नव्हतं, म्हणून त्यांनी देवीला नवस केला. कर्मधर्म संयोगानं, योगायोगानं असा इथे नवस केला आणि 1-2 महिन्यामध्ये त्या बाईंना दिवस राहिले. देवीला नवस केला म्हणूनच दिवस राहिलेले आहेत असं समजून ह्या बाईंनी पूर्ण 9 महिने उपवास केले. फक्त उपासाचं जे खायचं होतं, साबुदाणा आणि काय फळं, अमुक तमुक, इतकंच काय ते खाल्लं. परिणामी जे मूल जन्माला आलं ते मानसिकदृष्ट्या अपंग म्हणून जन्माला आलं. योग्य वेळी योग्य तो सकस आहार जर का पोटामध्ये गेला नाही, त्या जीन्सला इनपुट मिळाले नाही, व्यक्तिमत्व वेगळं होतं. प्रीनेटल योग, पोस्टनेटल योग हा का बरं महत्वाचा आहे? त्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण त्या सगळ्या व्यायामातून त्या आईची तब्येत पर्यायानं आतल्या
गर्भावरती सुद्धा खऱ्या अर्थानं योग्य ते संस्कार होत असतात. म्हणून व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण वाढीसाठी योग, योगोपचार, योगिक जीवनशैली हे अत्यंत महत्वाचं आहे. पुस्तकाचं नाव मी 1-2 दिवसात विचारून नक्की सांगतो. तिथे माझी शाळेमध्ये होईल चक्कर. मी पुस्तकाचं नाव कळवतो तुम्हाला. Family is the first institute for the child. Family is the first society's representation for the child. बाहेर वागायचं कसं हे मूल घरातूनच शिकतं. आई वडील कसे वागतात, आई वडील कसे बोलतात, त्या सगळ्याचा परिणाम हा त्या मुलाच्या व्यक्तिमत्वावरती होत असतो. एक पुण्यातल्या सिनियर सायकोलॉजिस्ट आहे, त्यांनी एक मुद्दा खूप छान सांगितला मध्यंतरी, की ज्या मुलांचे आई वडील फिजिकली ऍक्टिव्ह आहेत इन टर्म्स ऑफ एक्सरसाइज, वॉकिंग, योग, जिम किंवा आणखीन काही काही, अशा मुलांना व्यायामाची आवड खूप लवकर लागते. ज्या मुलांचे आई वडील फोन सारखे बघतात त्या मुलांना फोनची आवड लवकर लागते. तितकं साधं, सहज, सोपं. म्हणून घरामध्ये पॉलिसी हवी, धोरण हवं. निदान जेवताना फोन नको, निदान झोपण्याच्या अमुक अमुक वेळ आधी फोन नको. घरामध्ये एकत्र बसून, जे पूर्वी अगदी गावाकडे किंवा कोकणाकडे जी अगदी पद्धत होती, पर्वचा म्हणायचे ते, पाढे शुभं करोती रामरक्षा भीमरूपी अमुक अमुक, सगळी ती स्तोत्र, संध्याकाळचं ते 15-20 मिनिटं, अर्धा तास, त्याच्यातून तो संस्कार व्हायचा. जाणीवपूर्वक तर मुलं शिकत असतातच. आपणही शिकवतो की कपडे कसे घालायचे, शर्टाला बटन कसं लावायचं, हात कसे धुवायचे, अमुक तमुक तमुक. पण त्याच वेळेस मूल हे पण बघत असतं, जरा काही मनाविरुद्ध झालं की आई बाबा राग राग कसे करतात, एकमेकांशी कसे बोलतात, भांडतात कसे, उच्चार काय आहे, भाषा काय आहे, एकमेकांचा आदर करतात की अपशब्द बोलतात. हल्ली अनेकांचं असतं की आमच्या मुलाला काउन्सिलिंग करा. विथ ड्यू रिस्पेक्ट, ऑन अ लाइटर नोट, निदान पहिले 7-8 वर्ष मुलाला काउन्सिलिंगची तेवढी गरज नसते जेवढी त्यांच्या आई वडिलांना असते. टीव्ही वरती काय बघतो ह्याच्याबद्दल सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा, की ही कोविडच्या आधीची गोष्ट आहे. अलेक्सा तो संजू नावाचा वॉल्यूम पिक्चर रिमूव. होता, की ज्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी म्हणजे वादविवाद वगैरे वगैरे सगळं, हाच मुद्दा मीडियाला पण लागू आहे अर्थात. तर तेव्हा असं होतं की अनेकांनी विरोध केला. उरी पिक्चरमध्ये ज्यांनी त्या डिफेन्स मिनिस्टरचा रोल केलेला आहे, ते मिलिंद सोमण एका डिबेटमध्ये पार्टिसिपेट होते. त्यांनी एक मुद्दा असा सांगितला की टीव्हीवरती काय दाखवतोय हा भाग वेगळा, पण होतंय काय, टीव्हीवरती मुलं जे बघतात, आई वडिलांनी ते बघितल्यावरती मुलांशी संवाद साधणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यातून समजेल की मुलांनी जे बघितलं त्यातून त्यांनी काय घेतलं. नाहीतर अनेकदा होतं काय, किंवा म्हणजे त्या एका मूवीच्या रेफरन्सनी असं की आई वडील दोघंही जॉबला, हा तरुण मुलगा घरामध्ये एकटा दुपारचा, अशा वेळेस जर का टीव्हीवर तो संजू नावाचा पिक्चर आहे, चान्सेस जास्त आहे की तो त्याच्यातून काय घेऊ शकतो, मी ड्रग्ज घेतले,
बंदुका जवळ बाळगल्या, 300 मुलींसोबत मी झोपलो, उद्या जेलमध्ये गेलो तरी माझ्यावर पिक्चर होतो, काय हरकत आहे? पण एक सिरियल असेल, एक एपिसोड असेल, सीझन असेल किंवा आणखीन काही, याच्यातून आपण काय घेतलं? हा आई वडिलांनी मुलांसोबत जर का संवाद ठेवला तर तिथे तो आधार पण असतो, ती जाणीव पण असते की माझ्यासोबत माझे आई वडील आहेत. पॅरेंटिंग मध्ये सुद्धा भरपूर प्रकार 3 ते 4 महत्वाचे असे प्रकार आहेत की एकच मिनिट. अवॉइडंट पॅरेंटिंग आणि सपोर्टिव्ह पॅरेंटिंग, निग्लिजंट पॅरेंटिंग. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता तुम्ही घरात या असं सांगितलेलं असतं. एक अप्रोच असा, मुलं 7च्या ऐवजी 7:15ला येऊ दे, 7:30ला येऊ दे, वाटेल तेव्हा येऊ दे, देणं घेणं काही नाही, मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष. दुसरा अप्रोच अगदी असा, 7 म्हणजे 7ला घरात यायचं, 7 वाजून 5 मिनिटं झाले तर तंगडं तोडून हातात देईन, ही भाषा. आणि तिसरा भाग असा किंवा तिसरा प्रकार असा, 7 वाजता ये असं सांगितलं होतं, 7:15 झाले, आपला मुलगा आपली मुलगी घरात आलेले नाही हे समजल्यावरती 7:15ला 7:30ला आई वडील फोन करतात. अरे अगं, तू कुठे आहे? कोणासोबत आहे? सावकाश घरी ये, मी तुझी वाट बघतोय. म्हणजे स्पेस पण दिलेली आहे आणि जाणीव पण आहे की आपल्यासाठी घरी कोणीतरी वाट बघणारं आहे, आपण एकटे नाही. ज्या पद्धतीचं पालकत्व आपल्याला मिळतं त्याच्यातून आपल्या व्यक्तिमत्वाला आकार आणि त्या पद्धतीनं तो विकास होत जातो. पालकत्वासारखंच टाईप ऑफ फॅमिली ऑल्सो मॅटर्स अ लॉट. अर्थात जॉईंट फॅमिली असेल किंवा न्यूक्लिअर फॅमिली असेल, दोन्हीमध्ये काही ना काहीतरी प्लस मायनस आहेत. ते चॅलेंजेस आहेत, ऍडव्हान्टेजेस पण आहेत. ऍडलरच्या वेळेस ऑलरेडी आपण डिस्कस केलं की फर्स्ट बॉर्न, सेकंड बॉर्न काय आहे, कसं वगैरे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा, स्कूल एन्व्हायरमेंट अँड इव्हन टीचर्स. अनइंटेन्शनल टीचिंग लर्निंग पण भाग असतो. काय आपण शिकतोय, सिलेबस कंटेंट काय आहे, त्याचाही परिणाम तिथे होतो. आणि मुलं शिक्षकांना फॉलो करत असतात. कायद्यात सुद्धा असा एक भाग आहे की शाळेच्या 100 मीटरच्या परिसरात कुठलीही पानटपरी असू नये. महत्वाचं कारण असं, येताना जाताना जर का विद्यार्थी तेच बघत असतील, ऐटीत सिगरेट ही कशी ओढली जाते, पान खाऊन थुंकलं कसं जातं, ते संस्कार मुलांवर होऊ नयेत म्हणून तो नियम आहे की शाळेच्या 100 मीटरच्या रेडियसमध्ये कुठलीही पानटपरी असू नये. शाळा कुठे आहे, शाळेमध्ये काय शिकवलं जातं, शिक्षकांचा अप्रोच हा कसा आहे, ह्या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावरती होत असतो. इंग्लिशमधली अत्यंत मार्मिक अशी ही म्हण किंवा फ्रेज आहे की, टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल युअर फ्युचर. किंवा तुलसीदासांचाही एक दोहा आहे याला की, एक घडी आधी घडी आधी में पुनिहार, तुलसी संगत साधू हरहु कोटी अपराध. आपल्या मित्रांकडून आपण
काय करिअर करायचंय नेमकं, आपल्या व्हॅल्यूज काय आहेत, कुठल्या गोष्टींना प्रेफरन्सेस द्यायला हवे, पैशाचा विचार कसा करायचा हे सुद्धा आपण मित्रांकडूनच शिकतो. अनेक प्रकारची व्यसनं ह्याच वयामध्ये लागण्याचे धोके हे जास्त असतात. स्वतःची ओळख म्हणजे काय, ती ओळख बनवायची कशी, रादर टिकवायची कशी. माझ्या 10 पैकी 6 मित्रांकडे आयफोन आहे म्हणून मला पण आयफोनच हवा. ते सगळे अमक्या ठिकाणी जातात म्हणून मी पण तिकडेच जाणार. असे पण काही मित्र आहेत की ते आपल्याला आपल्या चुका दाखवतात. असे पण काही मित्र आहेत की ते आपल्याला आपले दोष दाखवतात. असे पण काही मित्र असतात की त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्याला आपल्या स्ट्रेंथ पण जाणवतात, की ज्याच्यातून तो आत्मविश्वास येतो. एक नेहमीच उदाहरण असं, जे फक्त पीरियर प्रेशरलाच असं नाही, आपल्या पुढच्या मुद्द्यालाही ते लागू आहे, ते म्हणजे परत मीडिया. एका शाळेमध्ये 8वीतल्या वर्गासाठी एक सेशन घेतलं. ते सेशन झाल्यावर तो एक एक विद्यार्थी स्वतःहून भेटायला आला. तो म्हणाला की मला जरा बोलायचंय, मी कधी येऊ तुमच्याकडे. 8वीतला मुलगा रीतसर वेळ घेऊन आला आणि आल्या आल्या अगदी तो सहज म्हणाला की अशासाठी आलो, कारण ते जे सेशन झालं, तो जो काही तुम्ही गेम घेतला तो मला खूप अपील झाला. मला जाणवलं की माझं काहीतरी चुकतंय, म्हणून मी आज तुमच्याकडे आलो. मला 2 गोष्टींचं व्यसन आहे असं पुढे म्हणाला. एक म्हणजे हर्बल स्मोकिंगचं आणि दुसरं पॉर्न साईट बघण्याचं ॲडिक्शन आहे. सुरुवातीला हर्बल स्मोकिंग म्हणजे काय, मी माझं अज्ञान त्याला सांगितल्यावरती मग त्यांनी मला जरा शिक्षण दिलं किंवा माहिती पुरवली. हर्बल स्मोकिंग म्हणजे असं असं सगळं असतं. एकदा घेतलं की मग 8-15 दिवस आपल्याला काही राग येत नाही आणि मग त्याच्यात हे असतं ते असतं, अशा पद्धतीनं घ्यायचं वगैरे वगैरे. आणि मग नंतर म्हणाला की, म्हटलं हे पॉर्न साईटचं म्हणजे काय, साधं सुद्धा पॉर्न बघत नाही मी. म्हटलं आता हे हा काय प्रकार असतो. 8वीतला मुलगा असं म्हणाला की ज्याच्यामध्ये एक व्यक्ती आपल्या पार्टनरला त्रास देते, ती व्यक्ती जेव्हा ओरडते, किंचाळते, अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला मला आता सवय झालेली आहे. दिवसातून कमीत कमी 3 तास मी असं हे बघतो, त्याच्याशिवाय मला स्वस्थ वाटत नाही. म्हटलं कधीपासून हे सगळं सुरू झालं. 8वीतला मुलगा म्हणतो की 4 वर्षांपूर्वीपासून सुरू झालं. मित्रांनी मला दाखवलं, हा असा फोन असतो, इंटरनेट असं ऑन करायचं, त्याच्यावर अशा अशा प्रायव्हसीमध्ये जायचं, म्हणजे आपण काय सर्च करतो ते जास्त कोणाला समजत नाही, आणि मग इथे असं असं काही टाईप केलं की असे असे व्हिडिओ येतात. पुढचे 2 महत्वाचे मुद्दे. हा मुलगा पुढे असं म्हटलं, आपण घरी काय डिस्कस करू शकतो याच्याबद्दल. आई वडील दोघंही जॉब करतात, फक्त आजीच असते घरी, माझं आणि आजीचं पटत नाही. आजही जेव्हा शाळेमध्ये कमी मार्क मिळतात, वडील पट्टा काढून मला मारतात. मी कसं बोलू की मला एकटेपणा आहे. आणि आज इथे येण्याचं कारण असं की ज्या शाळेमध्ये मी आहे त्या शाळेमध्ये हा मुलगा म्हणतो 90% फिमेल स्टाफ आहे. घरी आजी, बहीण आणि आई सुद्धा आहे. ह्या सगळ्या फिमेल्सकडे तो आता नजरेला नजर देऊ शकत नाही. कारण मागच्या 4 वर्षांमध्ये सातत्यानं ज्या पद्धतीच्या गोष्टी तो बघत आलेला आहे, ज्ञानेंद्रियांना मिळालेला तो जो आहार आहे, त्याच्यामुळे वृत्ती अशी झालेली आहे की ह्या सगळ्या फिमेलकडे बघितल्यावर त्याच्या मनामध्ये त्याच प्रतिमा येतात, जे तो स्क्रीनवर आतापर्यंत बघत आला.
तुमच्या संगतीचा तुमच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतो. ती संगत फक्त मित्रांचीच असते असं नाही. हल्लीच्या काळात आता ह्या डिजिटल मीडियाची सुद्धा संगत आहे. आपण कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बघतो, काय बघतोय ते क्रॉस चेक करतो का, की रियालिटी चेक आहे, की फक्त AI जनरेटेड काहीतरी रुमर्स तिथे स्प्रेड होतात किंवा फेक इन्फॉर्मेशन काहीतरी. मीडियानी पर्सनॅलिटी शेप बाय ऑल मीन्स होते. हेच मीडिया असं आहे की तुमचं टॅलेंट जगापर्यंत शोकेस करतोय. डेफिनेटली आपल्याला एक एक चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा मिळतो ह्या मीडियामुळे. इव्हेंच्युअली आता आपण जे करतोय, झूम हे प्लॅटफॉर्म आहे. इंटरनेट ह्या मीडियामुळे आपण आपलं लेक्चर अटेंड करतोय, शेअर करतोय, डिस्कस करतोय किंवा डिलिव्हर करतोय वगैरे. सो मीडिया पूर्णपणे वाईट आहे किंवा रिस्पॉन्सिबल आहे असं नाही. त्या मीडियाचा आपण यूज नेमका कसा करतो त्याच्यातून आपल्या व्यक्तिमत्वाला ती दिशा मिळत असते. ही जाणीव जर आपल्याला असेल तर योगाच्या अनुषंगानं ह्या मीडियाचा यूज कसा करायचा, अष्टांग योगातले वेगवेगळे प्रिन्सिपल्स इथे कसे अप्लाय करायचे, हा भाग सगळा तिथे येतो. आणि अर्थात पाचवा आणि तो एक एक महत्वाचा राहिलेला मुद्दा तो म्हणजे कल्चर. कल्चरल प्रॅक्टिसेसमुळे आपले प्रेफरन्सेस सेट होतात. हे कल्चर आहे, रिच्युअल आहे, की चैत्र महिन्यामध्ये आम्ही असं असं करतो. कल्चर आहे, हळदी कुंकू असेल किंवा गेट टुगेदर असेल त्या निमित्तानं एकमेकांकडे जाणं, देणं, देण्याची पण सवय लागते कल्चरल प्रॅक्टिसेसमुळे. ज्या पद्धतीचे रिच्युअल्स असतील, ज्या पद्धतीच्या पर्टिक्युलर प्रॅक्टिसेस असतील, त्याच्यातून व्यक्तिमत्वाला तो आकार मिळत जातो. हे प्रोफेशनल लाईफला पण ऍप्लिकेबल आहे. इंडस्ट्रियल कल्चर, अमुक एखाद्या संस्थेचं असणारं कल्चर, ते नातेसंबंधांना महत्व देतात. HR ह्युमन रिलेशन्सला ते जास्त जपतात. काही संस्था अशा आहेत की त्या टास्क ओरिएंटेड कल्चरला जास्त प्रेफरन्स देतात. समोरच्याला काय वाटतं असं नाही, कामाला काम होणं हे महत्वाचं. काम पहिले, मग नंतर बाकीच्या गोष्टी. इट इज द कल्चर विच शेप पर्सनॅलिटी. लक्ष मूव्हीमध्ये एक सीन खूप छान दाखवला आहे की जेव्हा एक युद्ध होतं, एक एक पार्ट होतो आणि मग नंतर काही पाकिस्तानी सैनिकांच्या सुद्धा डेड बॉडीज असतात तिथे. अमिताभ बच्चन तिथला कमांडर इन्चार्ज असं हे दाखवलं आणि तो सांगतो की रीतसर यांचं हे दफनविधी करा किंवा ते पाठवून द्या तिथे. मग बाकीचे सगळे सोल्जर जरा रेजिस्ट करतात कारण की इंडियन सोल्जर्सच्या बॉडीज या ज्या पद्धतीनं पाठवलेल्या होत्या ते सगळं बघून वगैरे. मग तेव्हा अमिताभ बच्चन लगेच म्हणतो की आपण अशा देशाचं प्रतिनिधित्व करतो की जो देश दुश्मनी में भी शराफत रखते. ते कल्चर काय असेल की जे कल्चर स्वतःच्याच सोल्जरचे बॉडी ऍक्सेप्ट करायला नकार देतं. ते कल्चर काय असेल एखाद्या कुटुंबाचं, एखाद्या व्यक्तीचं, की जी व्यक्ती लग्नासारख्या गोष्टींना डावलून मला देशासाठी काम करायचं आहे असं म्हणते. काय कल्चर असेल, काय व्यक्तिमत्व असेल की जी व्यक्ती 21-22व्या वर्षी देशाला प्राधान्य ठेवून लक्झुरियस लाईफस्टाईलला रीतसर बाजूला ठेवते. जाणीवपूर्वक सिस्टमॅटिकली विचार करून अन्य कोणाला त्रास होणार नाही, पण आपला मुद्दा हा व्यवस्थित समजावा, पटावा म्हणून इतर लोकांना इजा न होता असेंब्लीमध्ये सिस्टमॅटिकली 2 बॉम्ब मोजके तिथे फोडले जातात. आज ज्यांचं स्मरण आहे, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. कल्चर काय असेल त्यांचं कल्पना करू शकतो आपण.
जसं कल्चर असेल त्यानुसार आपल्या विचारांना, भावनांना, वर्तनाला दिशा तिथे दिली जाते आणि त्यातून हे व्यक्तिमत्व होतं. उद्या आणि परवा आर.बी. कॅटल यांनी सांगितलेले आणि निओपीआय मधले ट्रेट हे आपण बघणार आहोत. ढोबळमानानं व्यक्तिमत्वाची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत त्यांचे दोन आस्पेक्ट असतात. एक म्हणजे स्टेट आणि दुसरं म्हणजे ट्रेट. स्टेट म्हणजे असं की सध्या तात्पुरती असणारी अवस्था. आता आपण कसे आहोत? अगदी निवांत आहोत. 1 मे ते 15 मे मध्ये जेव्हा परीक्षा असतील तेव्हा आपल्याला टेन्शन जाणवेल. शेवटचा पेपर झाला की पुन्हा रिलॅक्स. 8-15 दिवस आपण ज्या अवस्थेत असतो ते झालं स्टेट. आणि तुलनेनं जास्त दिवस सातत्यानं जो भाग आपला असतो तो झाला ट्रेट. अनेकदा आपण आनंदी असतो. 2-3 दिवस काय झाले की जरा चिडचिड होते. काही जणांचं उलट असतं. अनेकदा चिडके असतात, कधीतरी चुकून जरा आनंदी असतात. थोडक्यात मूळ स्थायी स्वभाव असणं म्हणजे ट्रेट आणि तात्पुरता जो अनुभव येतो तो म्हणजे स्टेट. रिपिटेशन ऑफ थॉट बिकम्स ऍक्शन, रिपिटेशन ऑफ ऍक्शन बिकम्स हॅबिट अँड रिपिटेशन ऑफ हॅबिट बिकम्स ट्रेट ऑर नेचर. तर हे सगळे ट्रेट्स उद्या आणि परवामध्ये आपण सविस्तर बघू आणि मग नंतर इतर जे काही मुद्दे आहेत तो सगळा एक एक भाग आपण बघूयात. फॉलो होत आहे? तर एक तर प्रश्न होता. आपण म्हणालो की पर्सनॅलिटीमध्ये पहिलाच जेनेटिक्स आवाज पाहायला. कमी येतोय मॅडम. हॅलो, येतोय आवाज? हॅलो. हॅलो. हा, बोला बोला. हां. तर पर्सनॅलिटीला पहिलं रिस्पॉन्सिबल आपण बघितलं की जेनेटिक्स आहे, पहिला जो आपण पार्ट बघितला. तर त्यात आपण म्हटलं की जे आपल्या फॅमिलीतून किंवा ब्लड रिलेटिव्समधून किंवा ज्यांच्यासोबत राहतो आपण फॅमिलीतल्या लोकांकडून आपल्याला येतं. पण मग कधी कधी असं पण बघितलं जातं की जे आपण IQ बद्दल म्हणालो, एखादी फॅमिली असते की तिथे शिक्षणाबद्दल काहीच त्यांचं म्हणजे काही गंधच नसतो त्यांना. हो. पण तरी त्यांच्याकडे एखादा मुलगा असा असतो की तो खूपच ऑफिसर लेवलपर्यंत जातो आणि खूप प्रगती करतो. ते असतं. याच्या विरुद्ध पण असतं की अगदी IAS IPS असतात आई वडील आणि मुलगा अजिबातच शिकत नाही. हो. तर असं पण विरुद्ध पण होतं. मग त्याला मग काय रिझन असेल? रिझन म्हणजे 2-3 नंबरच्या गोष्टी. आई वडील सर्वसामान्य आहे पण शिक्षण चांगलं मिळालं, शिक्षक चांगले मिळाले, शिक्षणाची गोडी त्यांच्यामुळे वाढली म्हणून ती दिशा मिळाली. आई वडील IPS अधिकारी आहेत पण नंतर शिक्षण काही चांगलं मिळालं नाही, संगती काही चांगली मिळाली नाही, त्याच्यामुळे ते बदलत गेले. असंही शक्य आहे. सर, हो. संस्कार आणि संस्कृतीमध्ये काय फरक आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की काही काही लोक जी असतात ती व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्या बाह्य याच्यावरनच ठरवतात. उदाहरणार्थ तो युक्रेनचा एक मुद्दा झाला, तो युक्रेनचा राष्ट्रपती आला होता त्यांना भेटायला, तर ट्रम्पने त्याची खिल्ली उडवली होती सगळ्या याच्यासमोर. हो. तर हे कोणत्या गोष्टीचं लक्षण आहे असं? आणि तिसरा एक प्रश्न असा आहे की जे तुम्ही वर्गाचं सांगितलं शिक्षकांचा प्रभाव असतो, तर काही मुलं जी असतात ती प्रश्न नाही विचारत, म्हणजे त्यांना कळलेलं पण नसतं काहीच, पण तरी पण ते काय प्रतिमा जपत असतात स्वतःच्या ह्या असं न करण्यामागे. मी बोललो तर काय होईल, माझं काही चुकेल का, त्याच्यापेक्षा मी गप्पच राहिलेलं बरं, असा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स अनेकदा अशा मुलांमध्ये असतं म्हणून ते जास्त ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होत नाही. हा एक भाग. दुसरा एक भाग असा की संस्कारांमधून संस्कृती घडत जाते. जसे संस्कार किंवा जसे इनपुट्स हे मिळतात. जेवायचं कसं, जेवायला कसं बसायचं, इन द सेन्स आधी हात जोडायचे, एक श्लोक म्हणायचा, एक एक घास सावकाश चावून घ्यावा, अन्न टाकू नये, हे सांगितलं गेलं. त्याच्यातून संस्कार झाला की अन्नाचं महत्व आहे, अन्न वाया घालवू नये. म्हणून ज्या ज्या पद्धतीचे संस्कार होतात
कॉन्शियस लेवलला जे इनपुट्स मिळतात त्याच्यातून अनकॉन्शियस लेवलला जे सेट होतं ते झाली आपली संस्कृती किंवा पर्सनॅलिटी. आणि ऑन अ लाइटर नोट, एक एक विचारायचं होतं हो मला की हो इथं तुम्ही हो, कल्चर जे सांगितलं शेवटचा मुद्दा तो व्यापक दृष्टीने वापरला आहे की अर्थात कसं वापरला आहे? हो, व्यापक दृष्टीनंच आहे. रिलिजन असं नाही, इट इज कल्चर विच शेप ऑर पर्सनॅलिटी. याच्यामध्ये असं नाहीये की अमुक एका धर्माचा जर अवलंब केला तर आपलं व्यक्तिमत्व चांगलं आणि अमुक एका धर्माचा अवलंब केला तर कमी. धर्मापेक्षा सुद्धा त्या धर्मातल्या ज्या पद्धती आहे, रिच्युअल्स आहे, त्यांच्यामधून होणारा जो संस्कार आहे तो महत्वाचा. आणि जो मलाही आणि आणि जो एक एक मधला प्रश्न विचारला, ऑन अ लाइटर नोट, ट्रम्प हे ट्रम्प कार्डच वेगळं आहे. त्याच्यामुळे अर्थात आपण जे आता डिस्कस करतोय की अपिअरन्स वरून असं कोणालाही जज करणं, इट इट डझंट मेक सेन्स. एखादा किती श्रीमंत दिसतोय किंवा किती अडाणी किंवा गरीब दिसतोय हे फक्त प्रेझेंटेशनला नाही, लॉजिकली सुद्धा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं जे आपण म्हणतो याच्यामध्ये इलॉजिकल आस्पेक्ट खूप आहे. सगळ्याच गोष्टी एकाच अपिअरन्स मध्ये काही आपल्याला दिसतील असं नाही. त्याच्यामुळे अर्धवट माहितीवरती कुठल्या तरी एखाद्या कन्क्लुजनला येणं हे अप्रोप्रिएट नाही. म्हणून अपिअरन्स वरून पर्सनॅलिटी बद्दल कमेंट करणं हे योग्य नाही तसं. हो फडकेताई. सर, आपण सुरुवातीला बघितलं जेनेटिक्स हा फॅक्टर. त्याच्यात आपण बघितलं की ते दोन ट्विन्स त्यांना सेपरेट केलं आणि तरीही त्यांचा IQ सेमच निघाला काही वर्षांनंतर. हो तर हे आणि आता बाकीचे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे ब्रॉटअप, फॅमिली ब्रॉटअप किंवा स्कूल किंवा आजूबाजूचं वातावरण, तर म्हणजे जसे जेनेटिक्स आहेत तसंच होणार का? तर मग ह्या बाकीच्या गोष्टींना मग काय अर्थ राहिला? हो हो. किंवा म्हणजे असं हे जरा परस्पर विरोधी नाहीये का की आपण ह्या बाकीचेही फॅक्टर्स बघतोय त्याच्यामुळे पण चेंजेस होत आहेत आणि इथे मात्र झालं नाही, मग त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. म्हणजे मग जे आहे तेच होणार आहे का? तर मग आपण नेमके कुठच्या दिशेने प्रयत्न करायचे आणि करायचे की नाही करायचे? हं. नक्की, खूप खूप छान प्रश्न आहे मॅडम. नक्की प्रयत्न करायचे, पूर्ण प्रयत्न करायचे, कारण ते आपल्या हातात नक्की आहे. म्हणून 6 वेगवेगळ्या कारणांपैकी एक कारण म्हणजे जीन्स. फक्त जेनेटिक सेटअपमुळेच आपली पर्सनॅलिटी सेट होते असं असं नाही. मूळ मुद्दा असा की कुठल्याही एका कारणामुळे हे होतं असं नाही. हेरिडिटी ऍट द सेम टाइम एन्व्हायरमेंट, बोथ आर क्रिएटिंग इम्पॅक्ट. काही जणांच्या बाबतीत हेरिडिटीचा डॉमिनन्स हा जास्त असतो, म्हणून एन्व्हायरमेंटल इनपुट्स कितीही असले तरी एका मर्यादेच्या पुढे ते चेंजेस आपल्याला दिसत नाही. काही जणांच्या बाबतीत असं होतं, जेनेटिक्स पेक्षा एन्व्हायरमेंटल इनपुट्सचा इम्पॅक्ट हा जास्त असतो, म्हणून जेनेटिक इम्पॅक्ट लिमिटेड असले तरीही ती डेव्हलपमेंट होते. अजून एक उदाहरण सांगतो ह्या दुसऱ्या बाजूनं. आपल्या महाराष्ट्रात अशी काही रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत. एकानं ह्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जवळजवळ 2 वर्ष काम केलं ॲज अ काउन्सिलर म्हणून. आणि मग नंतर पुढे अर्थात खूप छान त्याचा तो एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज बेस वगैरे सगळा असा. असं सगळं असताना सुद्धा एका कार्यक्रमामध्ये ह्या व्यक्तीनं स्वतःहून हे असं असं सांगितलं की मी स्वतः रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये अनेकांचं मी काउन्सिलिंग केलेलं आहे, मी तिथे राहिलेलो आहे, हे सगळं असून सुद्धा
आजही काही वेळेस असं होतं की ड्रिंक्स बघितल्यावर मला टेम्पटिंग होतं. का बरं टेम्पटिंग होतं? कारण की त्याचे स्वतःचे वडील एका एका फेजपर्यंत हायली ऍडिक्टेड होते. म्हणजे तो जेनेटिक सेटअप आहे, ही कॅन गेट टेम्पटेड. त्याच्यावरती त्याचं स्वतःचं काम आहे की माझ्या बुद्धीला, मनाला आलेल्या या प्रवृत्तींना मी कंट्रोल कसं करावं. म्हणून लक किंवा जीन्स हे जरी फॅक्टर्स आउट ऑफ कंट्रोल असलं तरी फॅक्टर्स विदिन कंट्रोल काय काय आहे, जे जे माझ्या हातात आहे त्याच्यावर काम करणं हे नक्कीच योग्य आहे. बस. श्वेता. सर तुम्ही ते 8वीच्या मुलाचं जे काही एक्झाम्पल दिलं हो. तर हे बऱ्यापैकी हल्ली कॉमन झालेलं आहे, पण मग ह्या केसमध्ये तुम्ही काय सोल्युशन काय सजेस्ट करता मग तशा? सोल्युशन पेक्षा म्हणजे आपण आपले विचार ओळखायचे कसे आणि आपल्या विचारांना आपण दिशा कशी द्यायची, ह्या मुद्द्यांना धरून मी त्याच्यासोबत काही सेशन्स घेतले पुढे आणि तो ऍडिक्शनचा जो भाग आहे तो त्याचा बराचसा कमी झाला 10वी पर्यंत. शिक्षकांना सुद्धा विश्वासात घेतलं ती सगळी कल्पना देऊन, अर्थात मुख्याध्यापकांना फक्त. आणि त्या अनुषंगानं शाळेत पण काही गोष्टी इम्प्लिमेंट या पुढे होत गेल्या. पण मग ह्या लेवलवरती म्हणजे आता तुम्ही काम करता, तर मग अशा स्कूल्समध्ये हल्ली ह्या लेवलवरती काम होतात का, म्हणजे ऍज अ हो, काउन्सिलर स्कूल्स वगैरे? कारण होतात हे होतात. बऱ्यापैकी कॉमन आहे, म्हणजे तर मी पण हो बघतो हो हो, खरंय. आहे म्हणजे ते. बरोबर बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही म्हणताय की मग अशा केसेसमध्ये काउन्सिलिंग हा म्हणजे अर्थात हा अर्थात. हं. right. हो, म्हणजे Sure. अशा ह्याच्यात मग पेरेंट्सना इन्व्हॉल्व्ह नव्हतं केलं किंवा न करून सुद्धा चालतं का? कारण आता तिथे त्याचे वडील खूप व्हायलंट ट्रीटमेंट देणारे होते. 2 मिनिटं. हो, 2 मिनिटं. काही वेळेस असं इथे आता इन्फॉर्म कन्सेंट किंवा कॉन्फिडेन्शियालिटी या पण सगळ्या गोष्टी येतात. हाही भाग विचारात घ्यायला हवा की तो आत्ता जर का हे सांगतोय की आई वडिलांना जेव्हा कळतं तेव्हा अशा पद्धतीनं ते रिॲक्ट होतात आहे, मग इतकी सिव्हिअर गोष्ट हम्म. पहिल्या दुसऱ्या मीटिंगला लगेच तिथे घरी डिस्क्लोज करणं हे हे सुद्धा विचारात घ्यायला हवं. याला ठोकताळ्यासारखं उत्तर नाही की सांगायलाच हवं, सांगायलाच नको. ते त्या मुलाशी बोलून तो अंदाज घेऊन, पण अर्थात म्हणूनच त्या मुलाचं वय बघता अथॉरिटीपैकी निदान एका व्यक्तीला तरी आपण तिथे विश्वासात घेतोय, शाळेच्या मुख्याध्यापिका. त्या पद्धतीनं मग ते पुढे कम्युनिकेट होऊ शकतं तसं. म्हणजे सगळे ऑन ग्राउंड किंवा आठ हँड डिस्क्रिशन. हो हो हो, अर्थात. श्वेता. सर तुम्ही त्या 8वीच्या मुलाचं जे उदाहरण दिलं, हो तर त्याच्यात त्याने स्वतःहून तुम्हाला नंतर अप्रोच केलं, तर हो आपण असं म्हणू शकतो का की तेव्हा त्याचा पराहम जागा झाला आणि मग त्याने ती हो हो, चूक घालण्याचा प्रयत्न केला, असं आपण म्हणू शकतो का? बरोबर बरोबर. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी ते सेशन घेतलं, सो तो अप्रोच झाला. काही गोष्टी त्याला जाणवल्या की आज जे काही डिस्कस झालं हे हे कुठेतरी आपल्याशी रिलेटेड आहे, आपण कम्युनिकेट करावं. सर माझा अजून एक प्रश्न होता की हो माझ्या ओळखीतच एक व्यक्ती आहे जिला स्किझोफ्रेनियाचा थोडासा त्रास आहे. हो, म्हणजे त्याची पातळी मला माहित नाहीये, पण त्या व्यक्तीला त्याचं तेवढं गांभीर्य नाहीये आणि त्याच्या घरातल्यांना पण गांभीर्य नाहीये. तर मी त्या व्यक्तीला हे कसं सांगू शकते की ह्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे म्हणून? स्किझोफ्रेनिया सारख्या ठिकाणी आपल्याला खूप मर्यादा आहेत, पण फॅमिलीला मात्र इन्फॉर्म नक्की करू शकतो की नेमका हा मानसिक आजार काय आहे, लक्षणं काय आहेत आणि योग्य वेळी जर ट्रीटमेंट नाही झाली तर आणखीन किती ऍडव्हर्स होऊ शकतं.
एक इन्फॉर्मेशन शेअरिंग अवेअरनेस सारख्या गोष्टी तिथे होणं हे एक आहे. ओके, येस. थँक्यू सर. हो येस. उरलेले जे मुद्दे आहेत ते उद्या आपण कंटिन्यू करू. चल, थँक्यू. हरिओम. थँक्यू सर. हरिओम. थँक्यू सर. चालतंय.